सगळे सगळे
विचारा ना। वारी करायची म्हटलं तरी प्रत्येक भाविकाचा सर्वात महत्त्वाची अडचण समोर असते ती निवाऱ्याची, आणि ती निवाऱ्याची सोय तुम्ही एकदम व्यवस्थित करता काय? मी ह्या वारीमध्ये 20 वर्ष म्हणजे 2000 पासून चालतो. तर 2000 पासून गुरुवारी गोविंद महाराज केंद्रे संस्थान आळंदी दिंडी क्रमांक 43 या दिंडीमध्ये असं वैशिष्ट्य येतं आहे की इथं म्हणजे घरी आम्हाला फोनसुद्धा करायला ध्यान येत नाही. आणि बाबाचा असा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं. आम्ही साक्षात एक एकर जमीनवाली लोक होतो, आज आमच्याकडे 10 एकर जमीन झाली. हे कारण की बाबाची सेवामुळे झाली आणि मी बाबानंच मला माळ घातली. तर माझी आज सत्य परिस्थिती सांगतो मी. माझ्याकडे 1 एकर जमीन होती, माझ्याकडे आज 10 एकर जमीन आहे. माझी गाववाली सारे आणि ते पण कष्टानं घेतले आम्ही. आणि पण बाबांना सांगितलं जा तुझं कल्याण होईल. तर मग खरोखर असं कल्याण झालं की म्हणजे आम्ही वारी ही जन्मभर सोडू शकत नाही. आणि बाबाचा गोविंद विष्णू महाराज केंद्रे बाबाचा यांचं आमचं असं अतूट प्रेम आहे की आम्हाला काहीसुद्धा कमी पडू देत नाही. तेच वारीवर असलेलं अतूट प्रेम त्यांच्यावरच एक ज्येष्ठ बाबा पण आहेत, आपण त्यांनाही विचारू. बाबा काय सांगाल या वारीबद्दल? ह्या वारीबद्दल जेव्हा आम्ही पायी चालायचो पायी, पण दुसऱ्या दिंडीत होतो आणि ह्या दिंडीमध्ये आम्ही सहज येऊन आम्हाला आमची संघटना झाल्याच्या नंतर आम्ही तिकडचा बारदान तिकडं टाकून द्याला आणि यांच्यामध्ये आम्ही सामील झालो. 98-99 मध्ये आम्ही सामील झालो. तसं आम्हाला दिंडी आली म्हणजे 8 ते 10 दिवसापासून काय घ्यावं काय नाही याचं आम्हाला बिलकुल लक्षात घरी राहतच नाही. वारी 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 अहो वारीच्या निमित्तानं हजमत करायचं ध्यानात राहिलं नाही घरी. वारी करायची म्हणल्यानंतर ध्यान पोरं म्हणजे दाढी करीन वाटाणा दाढीची काय अडचण नाही, मला त्याचं काही वाटत नाही. नाही ह्याच दिंडीमध्ये दुसऱ्या दिंडीत 1 वर्ष गेलो आणि नंतर ह्या दिंडीत आलो. आल्याच्या नंतर मला घराचं ध्यान नाही आणि काहीच नाही. आज काय दिवस म्हणू हे म्हणे काल एकादशी आज म्हणू, ती एकादशीचं ध्यान आलं का आज एकादश आहे म्हणून. खिचडी आल्यावर नाही सकाळी ध्यानात आलं की खिचडी आज म्हणजे काय एकादशी नाही, एकादश ध्यानात नाही राहत. असा आनंद फक्त 1 वर्ष माझ्याकून आणि सर्वकून झालेलं आहे. लॉकडाऊनमध्ये आलो नाही तर त्या दिवशी आम्हाला पूर्ण गावामध्ये एखादं संकट पडल्यासारखं झालं का आपली माऊलीना वारी का ही रोखवली. आज विसरती येते बाबांच्या याच्यातून. आपण असेच वारीचे अनुभव घेत राहू. आपण या ठिकाणी झालेली तंबूची जी व्यवस्था पाहताय, ती सर्व व्यवस्था जे पाहतायत आपण त्यांना विचारू की ही व्यवस्था तुम्ही कशी हँडल करताय, काय सांगाल ही व्यवस्था कशी करता तुम्ही तंबूची? आमच्या तंबूच्या 2 गाड्या आहेत, एक पायपा करता असते आणि एक रावट्या करता असते. आणि सकाळी आलं का आम्ही पहिली जागा व्यवस्थित त्याच्यावरचे काटे बिटे कुठं काय असेल जाडी ती तोडून साफसफाई करून तंबू लावण्याचं काम करतो. आमच्या हाताचा याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 55 माणसं काम करतात. आणि मग ते सगळं पूर्ण काम झाल्यावरती नंतर सगळे वारकरी आल्यावरती आम्ही त्यांना ते एक तंबू जसं त्याला दाखवून देतो. ते कसं नियोजन करतो? त्याची एक सासवडला ज्या दिवशी समजा 10 नंबर दिला तर दररोज त्या माणसाने 10 नंबरमध्येच राहायचं. टेंटचे नंबर केले? नंबर आहेत, प्रत्येक तंबूला नंबर दिलेले आहेत. तर त्या नंबरला सासवडला जो दिला जाईल जो नंबर, तर जेजुरीमध्ये गेलं पुढच्या गावामध्ये गेलं तर त्याच तंबूमध्ये त्या माणसाने राहायचं नंबरमध्ये. म्हणजे आता इथून आजपासून सुरुवात झालेली आहे. उद्या वारकरी पुढे निघाले की लगेच तेवढ्या कमी वेळात इकडून ते उचकटून पुन्हा गाडीत टाकून परत तिकडे जाऊन वारकरी तिथे पोहोचायच्या अगोदर तयारी करून ठेवायची. काय सांगा? दररोजचा 150-200 तंबू आहे. त्यांना सांगितलं बोलतो अजून बोला काय सांगा? हे काय अगोदरच हे 6 वाजता तंबा अगोदर जातात. ते बायपासने सगळे गाड्या जातात. या पुरा धान्याच्या गाड्या ह्याच्या गाड्या सगळ्या बायपासने जातात, दिंडीतून जात नाहीत. कारण काय लवकर पोचावं लागतं तिथं. आणि मधले जे जेवणाच्या गाड्या आहेत ना ते अगोदर दुपार जेवण झाल्या त्याला लगेच ते पण बायपासने येतात. असं रोजचा कार्यक्रम आहे. टायमाला जेवण मिळतं आहे,
टायमाला व्यवस्था आहे चांगली आणि पब्लिक त्यामुळं येतं जास्त. जेवण चांगलं एकदा एक्सपर्ट, तुम्ही येऊन पहा एकदा जेवणात. नाही आम्ही तर त्या जेवणाचा अनुभव घेतोच आहे, फक्त आम्ही तुमच्याकडून येतो या नाही अनुभवतोय थोडं. काय सांगाल रे, काय अनुभव आहे वारीचा? अनुभव आता 4-5 वर्ष झाले, 5 वर्ष आहे आपलं हे तंबूचंच काम करतोय मी. दुसरं काय अनुभव ही व्यवस्था करताना काय अडचण जेवण एक नंबर नाही? तंबूची व्यवस्था करताना काय अडचण? नाही, अडचण येते का काटे बिटे असतात ना ते काढतो. आपलं समजा पाऊस बिऊस आला तर चारे बेरी मारून देतो माऊलींच्या कृपेने. माऊलीच्या कोणत्या. बाबा काय सांगाल, किती वर्ष आहे वारीचं? माझे जवळ 80, मी 1980 साली इथं आलो. या दिंडीमध्ये आलो. 78 दिंडी चालू झाली आणि मी 80 साली या दिंडीमध्ये आलो. आल्यानंतर मला बाबांनी सांगितले की तुम्ही एकच करायचं, बाकीचं काम करा, फक्त विणा चालू. बाबा माझ्या घरी आल्यानंतर मला त्यांनी सांगितले की तुमका आमच्या घरच्यांची परवानगी घ्यावं लागेल, कारण महिन्याभर इकडे राहायचं म्हणल्यावर शेतीचे काम असतात मला. त्याच्यामुळे मी म्हणलं की मला घरी विचारा, माझी करत होती काम. घरी आली बाबांनी, त्यांची आम्ही सेवा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही काय करणार? मी विण्याचं काम करतो. मी परतीचा विणा 40 वर्ष 42 वर्ष चालायचं माझ्याकडे कायमची. आणि त्याच्यामुळे मग आता ही सेवा जी घडली ती बाबांच्या कृपेनेच चालली. मी जी वाचलो ती बाबांच्याच कृपेने वाचलो. मला लाईटचा शॉक बसला होता, माझ्या दोन्ही मांड्या जळाल्यात, त्याचं गोळीचं गोळं तुटून पडलं होतं रक्त यायचं मासाचं. तुम्ही चालताना आता ते काय मला चालता येत नाही, पण मी आपलं जोडीदार येऊ त्याच्याजवळ देतो, त्याला फक्त लाईन लावायचं, लोकांना सांगायचं नीटनेटकं चाला, कोणाला दखा नाही लागला पाहिजे, एखादं पडलं तर आपली व्यवस्था कोण करणार. ही बाबांनी पूर्वीच मला सांगितलेलं की तुझ्या ताब्यात ही तो यांना नीटनेटकं सांगायचं, तो मागे सांभाळून आणायचं. मी आपलं आतापर्यंत तीच करीत आलो ना, अजूनही करतोय. जोपर्यंत माझ्या ताकद आहे तोपर्यंत मी करणार, जोपर्यंत माझ्या बाबांचा आशीर्वाद आहे तो मी ती करणारच आहे. किती वारी ही तुमची? ही माझी 45 वारी आहे. 45 झाले. ही परतीची वारी माझी पूर्ण झाली. 45वी वारी आहे यांची. अजून येथे काय आहेत, काय सांगाल? ही जी वारी चालली ही गोविंद महाराज केंद्र यांची संस्था आहे, 1 नंबर संस्था आहे. आळंदीमध्ये 1 नंबर, दिंडी 1 नंबर आणि सगळे सुविधाही भरपूर आहेत. काय अडचणी येते नाही, काय नाही. त्यांच्या पाठीमागं हे विष्णू महाराज केंद्र ते त्यांच्या आश्रयाखाली सर्व हे चाललेले. आज जवळ 100 पोर आहेत. बाकी वारीतली दिंडीतली माणसं बरीच भरपूर आहेत. 4,000 ते 5,000 माणसं आहेत. त्याच्यामध्ये सगळी सुविधा भरपूर आहे, कोणी अडचण नाही, दवाखाना आहे, कोणाला काय अडचण आली तर लगेच हे महाराज उभं राहत्या. सगळं अगदी व्यवस्थितपण आहे, सगळं दिंडीतले कार्यक्रम चांगला आहे. रामकृष्ण हरी, काय सांगाल? आमचे महाराज आळंदी माहीत नव्हती, पायी डोंगर पिंपळ आमचे महाराज तिथं आले आणि मधुगिरी मागून तिथं शिकू लागले. महाराजांनी बराच मोठा अभ्यास केला, वाचन केलं, चांगले कीर्तनकार झाले. महाराजांच्या मनात दिंडी काढावी, लोक बरेच येऊ लागले. महाराजांचं प्रेमाचं सगळं असल्यामुळं महाराजांनी प्रेमाने लोकांना सांभाळलं. दिंडी वाढत महाराजांनी भयंकर मोठी दिंडी वाढवली. महाराजांनी आमच्या 5 कोटीचं मंदिर बांधायचा संकल्प सोडला आणि लोकांनी, चांगल्या माळकऱ्यांनी, चांगल्या तिकडच्या बागायतदारांनी, नगर नाशिक इकडच्या लोकांनी मदत केली. आळंदीचे बी लोक त्यात काय सामील झाले, महाराजांना मदत करू लागले. महाराजांचं आळंदीत नाव धुमधुमू लागलं. महाराजांनंतर भजनवाले होते, आमचे पठाडे बाबा होते, आमच्यात भयंकर चांगले भजन ते गेले. भजनात आमची 1 नंबर दिंडी होती. केंद्रीय महाराज दिंडीमध्ये भजनामध्ये 100-200 माणसाचा ताफा, 1 नंबर दिंडी. तिथून महाराज आमचे हे देत आम्हाला बशिरा शेठने आम्हाला जागा दिली. बशिरा शेठ एवढे भारी आहेत अग्रवाल, त्यांनी आम्हाला जेवण आणि लॉजमध्ये त्यांनी लॉजचं गिरायकच घेतलं नाही, आमच्यासाठी 2 दिवस घेत नाहीत. ते आम्हाला लॉजमध्ये अगदी घरच्या पाहुण्यासारखं संडास बाथरूम सकट आमच्या महिला असो पुरुष असो आणि जेवण आणि आम्हाला नाश्ता पण, सकाळी चहा बिस्किट नाश्ता, दुपारी एकदम उत्तम जेवण आणि व्यवस्था. आणि ते बसत नाहीत खाली, 2 दिवस ते बशिरा शेठ खाली बसत नाहीत. आमच्या महाराजांच्या जवळ सानिध्यात राहून सारखं लोकांची व्यवस्था. काय पाहिजे अक्का तुम्हाला काय. गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला ताट आणि प्लेट दिली आणि मोठं भांडं दिलं जेवायला. यावर्षी तांबे वाटले. एवढे महाराज ते आमचे महाराजांचे शिष्य आहेत आमचे, त्यांचे आमच्यावर उपकार. आमचे महाराज इतके आता केंद्रीय बाबांना आमच्या विष्णुभाऊ आले. विष्णुभाऊ येताना विष्णुभावाचं काही एवढं शिक्षण नव्हतं, साधे होते. विष्णुभावाचं काही परिस्थिती पण विष्णुभाऊ आमचे अभ्यास करून सगळ्या मित्रमंडळीत पोरांना सांभाळून विष्णुभावाचं एकदम शिक्षण चांगलं झालं आणि स्वभाव प्रेमळ असल्यामुळं लोकांचा संग्रह वाढला आणि लोक एवढे भारी येऊ लागले. या दिंडीत आमदार असे चांगले पदावरचे मंत्री असे माणसं चालले. आमचे ते
मागं बबनरावजी सातपुते ते मंत्री होते, ते त्यांचे मिसेस म्हणजे त्यांच्या बाया माणसं ते दिंडीत यायचे, अगदी आमच्या महाराजांना एकदम मानायचे असे. मग असं करत आतासुद्धा आमच्यात घुगे महाराज म्हणून आमदार साहेब आहेत, ते आमच्या दिंडीत चालतात असताच येतात. त्यांचा पण आशीर्वाद आम्हाला. वारीत आमदार खासदार सगळे किती सहजतेने चालतायत हे यांना सांगायचं आहे. तेच अन्न सेवा करणारे जे दाते आहेत, जे केंद्रीय महाराजांचेच भक्त आहेत, तेही फक्त कर्तव्य म्हणूनच नाही, ते एकदम आपुलकीने जीवाभावाने सेवा करतात, हेही ते सांगतात. आपण पात्र माऊली काय सांगाल वारीबद्दलचा अनुभव, वारीबद्दल तुम्ही काय सेवा करता वारीत? जय रामकृष्ण हरी. आदरणीय आमचे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे, त्यानंतर विष्णू महाराज केंद्रे, आदरणीय अण्णा, नंतर विश्वस्त समधे असतील. नंतर आम्ही आमची 19वी वारी ह्या वर्षी. 19 वर्षे आम्ही न सेवा अशी भावी करतो की आमच्या घरचं काम असेल म्हणून करतो. जेवणाची तक्रार नाही, राहण्याची तक्रार नाही, पाण्याची तक्रार नाही किंवा आंघोळीची तक्रार नाही, कुठल्याही गोष्टीची तक्रार नाही. या दिंडीमध्ये जीवाभावानी 5000 लोकांपासून आम्ही जीवाभावानी काम करत राहू. तुम्ही कशाचं नियोजन करता? आमच्याकडे जेवणाचं डिपार्टमेंट आहे, समजा स्वयंपाकाचं डिपार्टमेंट आमच्याकडे आहे. आणि एकदम आणि समजाच्या एकदम क्वालिटीचं जेवण हे फक्त गोविंद महाराज केंद्रेंच्या दिंडीत मिळतं. हे समजांना माहीत झाल्यानंतर प्रत्येक ही भाविक केंद्रीय महाराजांची दिंडी शोधत येतो. आपण असेच अनुभव अजूनही काही जणांचे गोळा करत राहू. रामकृष्ण.
तुमचं नाव आहे का? सुनंदा तापकीर विठ्ठलाच्या मोठ्या मूर्तीपाशी येणे.
जवळजवळ 90% व्यवस्था झालेली आहे. कदाचित कोणाची राहिली असेल तर त्याही व्यवस्थेमध्ये संस्था तत्पर आहे. तरी आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. चला वाडेकरी इथे या ठिकाणी पोपटशेठ नाईकले पाटील बापा आजूशेठ कानोडकर साहेब संपत पाटील आपण आला तिघांच्या या ठिकाणी सहर्षसोबत. अशा महागाईमध्ये आज कोणतीही वस्तू आजच्या काळामध्ये स्वस्त नाही आहे. पण आज संपूर्ण वाशी मार्केटवरून आज आपल्या सर्व वारकऱ्यांना जेणेकरून भाजीच्या माध्यमातून थोडं आहारामध्ये वाढ व्हावी हा हेतू संस्थेचा डोळ्यापुढे ठेवून सर्व बऱ्यापैकी पूर्ण भाजीची व्यवस्था एक पूर्ण पिकअपवर भाजी संस्थाला वाशी मार्केट मुंबईवर आणल्याबद्दल गुरुवारी केंद्रीय भारत संस्था त्यांचा शतशिरोमणी तिघांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होतोय. मी विनंती करतोय कानोड शेठला आणि संदीप पाटील नाईकले संपत पाटील अशी सेवा आपली करणं असावी. मुंबईवरून पूर्ण भाजीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था पोपटशेठ नाईकले पाटील आपण सुद्धा दरवर्षीप्रमाणे येत ऐका सूचना आहे. आपल्या जागेचे मालक डाव्या साईडला आप्पा शेठ पवार मगाशी कोणत्या कमी पडल्या तर आता पहिला अंदाज 10 मिनिटांमध्ये तिथे जाऊन या ठिकाणी कुंट्याची व्यवस्था केली. आणि दुसरी सूचना निमंत्रण देण्याकरता आले. डाव्या साईडला उद्या सकाळी 6 वाजता बाईकच्या शेजारी मोटरची व्यवस्था ज्याला टँकरवर आंघोळ करायची करा. ज्याला मोटरवर आंघोळ करायचे 1 तास 1.5 तास कधी पण किती वेळ बसा कपडे धुण्याकरता दिवसभर मोटर व्यवस्था आमच्या आप्पासाहेब पवार यांनी दिलेली आहे. अतिशय नितांत प्रेम गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांवर आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होतोय. पाटील छोटा होता उद्या ठीक आहे. उद्या सर्व कुटुंब निमंत्रण देण्याकरता आले. उद्या सर्व वारकऱ्यांनी तिथे आंघोळ करायची होती एकदम जवळ माईकच्या डाव्या साईडला. आप्पासाहेब पवार आपण आलात असंच वारकऱ्याला आम्हाला सहकार्य करावं. आणि गाडी सुद्धा दिली टू व्हीलर आपल्या दिंडीला दिवसभरात कायमस्वरूप नाही आपल्याला नको पण उद्या दिवसभर ज्यांना लागते ते घेऊन जा. हो उद्या सर कुटुंब या तरच आम्ही परत तोंड सोडणार आहे ना. ओके धन्यवाद. या मुंबईवरून 6 टन भाजी आल्याबद्दल सर्व वाडेकरी सर्दी होईल म्हणून उद्या जर नको आजारी बनवून स्टॉप केलाय. नंतर आणून वाढले नाही महाराज. आजच्या पंक्ती करता सुद्धा ज्ञानेश्वर वाघ यांनी 60 ते 70 हजार रुपयाचा खर्च दिलेला संस्था आपला आभारी आहे. हे पहा आपल्या दिंडीत आता आपला ताटरान टँकरवरती घेऊन जायची व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे आणि स्वयंपाक एक विवो कंपनीचा मोबाईल ऑफिसमध्ये जमा आहे. कोणाचा असेल त्या ठिकाणी संपर्क तुम्ही काम करायला चला बगैर मागतीराम या पत्तीत जोशी ग्रुपच्या माझ्याकडे आपण घेऊन जा. जोशी ग्रुपचे काही मंडळी